पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्यानं एकीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावलाय। काल कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले। या माध्यमातून कबरीचं सुरक्षा कवच वाढवण्यात आलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर दीपाली, औरंगजेबच्या कबरीवरून राज्यभरात एक नवा वाद आपल्याला पाहायला मिळतो। नागपुरात हिंसाचार उसळला आणि त्यानंतर जे आहे तर सुरुवातीपासूनच हा जेव्हा वाद सुरू झाला तेव्हापासून औरंगजेबच्या कबरीला पोलिसांच्या कडकोट अशी सुरक्षा देण्यात आलेली आहे। सोबतच आता कबरीच्या परिसरात असलेल्या वेगळ्या ज्या दर्गा आहे तिथून जर एखादा मार्ग जे होते छोटे मोठे ते देखील बंद करण्याची आता सुरुवात पोलिसांकडून सुरू झाली आणि त्याचाच एक भाग म्हणजे कबरीच्या पाठीमागील जी संरक्षक भीत आहे त्याच्या बाजूला जे आहे तर लोखंडी अँगल मारून त्याला पत्रे मारण्यात आले आहे, जेणेकरून मागच्या बाजूने देखील कोणी या परिसरात येऊ नये याची खबरदारी जी आहे तर पोलिसांकडून घेतली जाते। आपण बघितलं तर या परिसरात ड्रोनला बंदी घालण्यात आली आहे। 3 लेअर सुरक्षेची जी आहे तर तयार करण्यात आलेले आहे आणि आता या कबरीच्या आजूबाजूला असलेले प्रत्येक मार्ग बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे, जेणेकरून जो इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता की कबर काढून फेकू, तर त्या पार्श्वभूमीवर ही सगळी खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळते। दीपाली, नक्कीच मोहसिन, काही दिवसांपूर्वी शहरात पूर्ण तणावपूर्ण वातावरण होतं आणि आता संपूर्ण शहरात सध्या कशी परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तर खुलताबादच्या जिथे ही कबर आहे त्या खुलताबाद मध्ये येणारे जे प्रमुख मार्ग आहेत त्या प्रमुख मार्गांवर बॅरिकेड लावण्यात आलेले आहे। तिथे SRP चे जवान असतील, स्थानिक पोलिसांचे कर्मचारी आणि होमगार्ड हे तैनात करण्यात आले आहे। दुसरा टप्पा हा जो आहे तर दर्गा म्हणजे जी कबर आहे त्या कबरीला जाणाऱ्या खालचा जो भाग आहे तिथे एक मोठा बॅरिकेड लावण्यात आलेला आहे। त्यातून फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो आणि त्याच बॅरिकेड मधून एकच व्यक्ती बाहेर येऊ शकतो अशी परिस्थिती। आणि तिसरा लेअर म्हणजे जिथे ही कबर आहे या कबरीच्या जवळ जाताना जो प्रमुख महत्वाचा जो गेट आहे जिथून त्या गेट पासून 4 ते 5 पावलावर ही कबर आहे तिथे एक पोलिसांचा बंदोबस्त आहे। तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये क्राईम ब्रँचचे अधिकारी असतील, होमगार्ड असतील आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे या 3 लेअर मध्ये ही सगळी सुरक्षा या खुलताबाद मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि सोबतच खुलताबाद मध्ये वेगवेगळे पोलिसांची जी आहे तर पेट्रोलिंग देखील सुरू आहे, जेणेकरून बाहेरील कोणी व्यक्ती येऊन इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही याची खबरदारी सतत पोलीस घेत आहेत। वरिष्ठ अधिकारी जे आहे तर या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि गेल्या 8 दिवसापासून ही सगळी सुरक्षा आपल्याला खुलताबाद मध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे पोलिसांची कडेकोट सुरक्षा पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।